स्पीकर साहब माजी आमदार हैं, वो मंच पर आए हैं और ये हमारे ईश्वरी परिवार के ही हैं, क्योंकि परमात्मा सबका पिता है और हम सब उसके बच्चे हैं। इसलिए इस विद्यालय को कहते हैं ईश्वरीय विश्वविद्यालय। ईश्वर ने स्थापन किया हुआ पूरे विश्व के लिए ये विद्यालय है। और ये विद्यालय यहाँ कोई धर्म की या कोई किसी पंथ की बात नहीं की जाती है, तो पूरे विश्व को एक करने का कार्य परमात्मा हम बच्चों के द्वारा कर रहे हैं। तो इस विद्यालय में आपका आना बहुत शुभ है। आप सभी बहुत बिजी रहते हैं, क्योंकि हम लोग जानते हैं आज की राजनीति क्या होती है, तो उसमें भी समय निकाल कर आप हमें समय दिया, अपना मूल्यवान समय इस कार्य के लिए आपने दिया, ये बहुत बड़ी बात है। क्योंकि और आपको भी ये जानकर खुशी होगी कि परमात्मा का अवतरण, जिसको हम अभी महाशिवरात्रि के रूप में कारभारामध्ये पुन्हा पुन्हा येण्याचं निमंत्रण देत आहोत। आणि अमूल्य वेळ आपण आमच्यासाठी दिला, त्या ईश्वरी कार्याला समजून घेतलं, जरूर याचा लाभ घेतला। त्या विद्यालयामध्ये शिकवला जाणारा राजयोग मेडिटेशन कोर्स आपण जरूर करावा, आपलं जीवन धन्य धन्य करावं। आपल्या कामामध्ये अतिव्यस्त असताना देखील आपला अनमोल वेळ या ईश्वरीय कार्यासाठी आपण दिला, त्याच्याबद्दल या ईश्वरीय विश्वविद्यालयातून अन्नाची क्वालिटी चांगली करण्यामध्ये, सात्विक अन्न लोकांना देण्यामध्ये खूप त्याची मदत होती। आणि आजकाल आमचे बरेच शेतकरी ही शेती करत आहेत, त्यांचं जीवन पण आम्ही बघितलं। जो पण शेतकरी ही शेती करतो त्याचं जीवन बरं खूप छान बनतं, तो व्यसनमुक्त बनतो, तणावमुक्त बनतो, खुश राहतो, तंदुरुस्त राहतो आणि जमिनीचा पण पोत सुधारतो। तर तुम्ही फक्त शेतकऱ्यांचं संघटन करा, आम्ही त्यांना हा संदेश देतो। आज या कुंभोजमध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला येण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा पत्रकार विनोद आणि सर्व बहिणींचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आत्ताच आमदार साहेबांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेमध्ये अध्यात्माच्या बद्दल थोडंसं ज्ञान देण्याचा, आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला। नक्कीच या अध्यात्मामध्ये फार प्रचंड मोठी ताकद आहे, परंतु जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, असे त्यातलं प्रत्येक वेळी ठरवतोय माउंट आबूला जायचं। एक दिवस प्रवीण तुम्हीच ठरवा, मला खात्री आहे की आपण माउंट आबूला असंच जी आम्हाला बोलवतात। मला वाटतं मी त्या मठाला सुद्धा बऱ्याच कार्यक्रमाला येऊन गेलो, उपरीमध्ये, रेंदाळमध्ये, अनेक ठिकाणी मी या कार्यक्रमांना उपस्थिती लावतो आणि खरोखर मनाला शांती, मनस शांती ज्याला म्हणतो माणूस, आपल्या समोर एक चित्रपटातलंच गाणं आहे पण परमेश्वरासाठी आहे। परमेश्वर जोपर्यंत आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या जागेवरती आपण जाऊ शकत नाही। मग अशीच सांगितलं त्याप्रमाणे ही गाण्याची बोल आहे। तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए, क्या बात है, चौधा वालिए, पहाड़ा वालिए, तो मेहरा वालिए, तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए।
मिंचेकर साहेब, खूप 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 धन्यवाद. मी शरण जातो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम शांती. ओम शांती. खूप सुंदर अभ्यासू व्यक्तिमत्व. वेळ पुढे सरकत आहे. सुजित साहेबांनी सांगितलेलं आहे आम्ही जरूर माउंट आबूला येऊ, माउंट आबूला जाऊन तिथलं ट्रेनिंग घेऊन येऊ, जरूर जरूर तुमचे संकल्प पूर्ण होऊ देत, ईश्वर तुमच्यावर सुख शांतीची बरसात करू दे. याच्यानंतर कुंभोज नगरीचे प्रवीण यादव साहेब जे जिल्हा परिषद सभापती आहेत ते आपल्याला इथं शुभेच्छा व्यक्त करतील. आदरणीय प्रवीण यादव साहेब. ओम शांती. आज कुंभोज नगरीमध्ये आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक प्रसन्न वातावरणामध्ये एक चांगला कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला उपस्थित राहण्याची संधी मिळते. त्या कार्यक्रमास उपस्थित हातकणंगल्याचे माजी आमदार आणि आमचे नेते आदरणीय मिंचेकर साहेब आता पुढील कार्यक्रमासाठी निघालेले विद्यमान आमदार आणि आमचे सहकारी मित्र अशोकराव माने साहेब तसेच सर्व या विद्यालयाचे सर्व पदाधिकारी, सर्व भाविक आणि या कार्यक्रमास आवर्जून आम्ही उपस्थित राहावं म्हणून गेली 3 दिवस झालं जे आम्हाला सारखी आठवण करून देतात आणि प्रयत्न करतात ते आदरणीय आमचे मित्र विनोदजी शिंगे साहेब आणि तुम्ही सर्वजण उपस्थित सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि खरोखर प्रसन्न वातावरणामध्ये कार्यक्रम चालू असताना अजून काही प्रसन्न करता येईल का ह्या हेतून मिंचेकर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक ईश्वराचं मंडळी आणि समोर बसलेली सर्वजण मंडळी ही आहात म्हणून हे सगळं समतोल राखण्याचा प्रयत्न निर्माण झालेला आहे आणि तुम्ही सर्वजण करीत आहात त्याबद्दल मी सर्वांना पहिल्यांदा नतमस्तक होतो. आज खरोखर या कुंभोज नगरीमध्ये ओम शांतीचं केंद्र चालू केलं. त्यांच्या जाधव काकींसाठी जरा टाळ्या वाजवा. त्यांचं मी खरोखर धन्यवाद मानतो की काकीने तसं खूप मोठं त्यांचं प्रत्येक सामाजिक बांधिलकीमध्ये योगदान आहे. पण या ओम शांतीच्या माध्यमातून आम्ही एक वेळा काकींना भेटण्यासाठी मी आणि मिंचेकर साहेब घरी गेलो आणि जाता जाता काकी बाहेर येत होत्या आणि काकी म्हटल्या की साहेब मला थोडंसं ओम शांतीच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. तसंच आम्ही काकींचा 2 मिनिटं वेळ घेतला, गोड तोंड केलं आणि आम्ही घरातून निघून गेलो. म्हणजे आम्हाला सुद्धा खरोखर एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण करणारी सगळी मंडळी आम्हाला भेटतात, त्याचा आनंद होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते केंद्र चालवत असताना ज्या घरामध्ये वास्तव्य मी जिल्हा परिषद सदस्य होत असताना ज्या घरामध्ये आम्ही जात असताना भेटी घेत असताना आमचा मित्रपरिवार समोर जमवत असताना विनोदजी शिंगे सारख्या घरामध्ये आम्हाला जाताना त्यांचा सहवास लाभला आणि त्याच घरामध्ये ओम शांतीची शाखा चालू झाली. म्हणजे तिने खूप मोठं योगदान दिलं की मी जाऊन मळ्यामध्ये राहतो पर्याय करतो किंवा त्यांना संधी देतो. खरोखर चांगल्या पद्धतीनं सगळी काम करणारी मंडळी तुमच्या सर्वांचं आयुष्य उज्ज्वल हो, यशाच्या प्रत्येक शिखरामध्ये आपण पोहोचो आणि आम्हाला जे काही तुम्ही संबोधित करता, जे एकाग्र होऊन प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देता तुम्ही सर्वजण, त्याबद्दल तुमच्या सर्वच मंडळींचं मी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निमित्त आज एक सुंदर वर्धापन दिनानिमित्त हा केक कटिंगचा कार्यक्रम आता होत आहे. आदरणीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये केक कटिंग होत आहे. त्याच्यानंतर कुंभोज उपसेवा केंद्राच्या रेखाबाईंची आणि चंदाबाईंची या देखील स्टेजवर वरती येतील. सेंटरच्या ज्या पण उपस्थित बहिणी आहेत, नाट्यवड्याच्या प्रतिमाबाई, देशू बहीण, सेंटरच्या सुलोचना बहीण,
सेंटरच्या बहिणी या देखील वरती स्टेजवर येतील सर्व बहिणींच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यानंतर कुंभोज उपसेवा केंद्राच्या मुख्य संचालिका बी.के. शिल्पा दिदी या देखील पुढे येतील. खूप सुंदर येते ना. जोपर्यंत केक कटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी टाळ्या वाजवत राहायचं आहे. कुंभोज पाठशाळेचा 26वा वाढदिवस. कुंभोज उपसेवा केंद्राचा प्रथम वर्धापन. टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. सर्व भाऊ बहिणींना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. विनोद शिंदे साहेब यांना देखील वाढदिवसासाठी ठरवलं जात आहे. खूप सेवेसाठी धडपडले, त्यांनी पाहुण्यांना आणण्यासाठी खूप अथक प्रयत्न केला. अशा विनोद भाईंचं देखील खूप त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. आदरणीय मिंचेकर साहेब आपल्यातून रजा घेतलाय. महत्वाच्या कामानिमित्त त्यांना जावं लागत आहे. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, मी माउंट आबूला जरूर येईल. तर तुमचा संकल्प यावर्षीच पूर्ण हो. ओम शांती. कुंभोज पाठशालेचा 26वा वर्धापन दिन.